पोलीस स्टेशन येवदा अमरावती ग्रामीण येथे दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी फिर्यादी दत्तात्रय लक्ष्मण ठाकरे उपायुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय अमरावती यांच्या रिपोर्टवरून आरोपी स्वप्नील पांडे पुष्पांजल फाउंडेशन मानकापूर नागपूर येथील आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 111/26 कलम 318(2), 318(4) व इतर फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे। सदर प्रकरणी पुष्पांजल फाउंडेशनच्या वतीने सन 2025 मध्ये ग्राम लोतवाडा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती येथील संत लहानोजी महाराज विद्या मंदिर बाळासाहेब काळे स्किल इन्स्टिट्यूट येथे 15 ते 45 वयोगटातील युवकांना कौशल्य विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविण्यात आला। परंतु कौशल्य विकास आयुक्तालय यांनी केलेल्या चौकशी दरम्यान असे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण सदर केंद्रावर घेण्यात आले नसल्याचे निष्पन्न झाले। नमूद पुष्पांजल फाउंडेशनतर्फे घेण्यात न आलेल्या प्रशिक्षणाचे 360 विद्यार्थ्यांचे नाव कौशल्य विकास पोर्टलवर टाकून शासनाला खोटी माहिती देऊन शासनाकडून सदर प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षणाचा पहिला हप्ता 34,57,788 रुपये प्राप्त करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याबाबतची तक्रार चौकशीमध्ये कौशल्य विभागाच्या निष्पन्न झाल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या तपासात ग्राम लोतवाडा येथील संस्थेबद्दल चौकशी करण्यात आली, पंचनामा कारवाई करण्यात आलेली आहे। तसेच इतर तांत्रिक तपास सुरू आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सुरू आहे। प्रक्रिया तर म्हणजे बनावट प्रशिक्षणार्थींचं तिथे नावं दाखवून किंवा विद्यार्थी दाखवून प्रशिक्षण राबवत असल्याचं एक चित्र निर्माण करण्यात आलेलं होतं। परंतु विभागामार्फत सततच जेव्हा या विभागामार्फत काही कौशल्य विकास प्रशिक्षण राबवले जातात तर त्याची तपासणी करण्यात येत असते आणि त्या तपासणीच्या दरम्यानच हे थोडा गैरप्रकार लक्षात आलेला होता आणि म्हणूनच इन्स्टंट पहिली जी स्टेप होती ती विभागाने घेतलेलीच आहे की तुरंत त्या संस्थेला रेड फ्लॅग करण्यात आलं आणि त्यांचे सगळे देयक गोठवले। आणि सेकंड म्हणजे आपण आता FIR दर्ज केलेला आहे आणि त्या अंतर्गत आता त्याचे डिटेल बाहेर येतील किंवा समोर येतील।